आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा। मंडळी नमस्कार, तुम्ही पाहताय सांगोला पॉलिटिक्स। मंडळी, सांगोला तालुक्यातल्या लाडक्या बहिणींचा छळ बँकांकडून सुरू असल्याचं समोर आले। मंडळी, लाडकी बहीण योजनेचे पैसे थेटपणे महिलांना मिळावेत, त्यांना थेट फायदा व्हावा हा या योजनेचा हेतू आहे। मात्र सांगोल्यातल्या काही बँकांकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे हे त्या महिलांच्या यापूर्वीच्या कर्जापोटी वळते केले जात आहेत, किंबहुना हे पैसेच त्यांना दिले जात नाहीत हा प्रकार समोर आला आहे। मंडळी, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, महिला व बालकल्याण विभागाच्या सचिवांचं हे पत्र आहे, अनुप कुमार यादव यांचं हे पत्र आहे। त्यांनी या पत्रामध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे की लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते थेटपणे महिलांना लाभ मिळावा यासाठी जे पैसे आहेत ते पैसे यापूर्वीच्या कर्जापोटी किंवा बँक खातं हे जर मायनसमध्ये गेलं असेल, डिडक्ट होत असेल तर त्याच्यामध्ये हे पैसे वळवण्यात येऊ नये अशी सक्त सूचना आहे। आणि मंडळी, याच अनुषंगानं मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांनी यापूर्वी सक्त सूचना दिलेल्या आहेत। शासनाकडून हे स्पष्ट आदेश बँकांना दिलेले आहेत की लाडकी बहीण योजनेचे पैसे त्या खात्याच्या संदर्भातल्या इतर कुठल्याही व्यवहाराच्या अनुषंगानं वळवण्यात येऊ नये, ते पैसे महिलांना थेटपणे काढता येतात। मात्र मंडळी, सांगोल्यातल्या मुजोर बँक अधिकाऱ्यांनी या शासनाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवल्याचं दिसते। शासनाचे हे आदेश पायदळी तोडण्यात येत असल्याचं दिसतंय। आणि मंडळी, त्याचमुळं सांगोला तालुक्यातल्या शेकडो महिलांचे पैसे हे बँकेमध्ये अडकलेले आहेत। काही महिलांनी यापूर्वी जी कर्ज घेतली होती त्या बँकांमधून, त्या कर्जापोटी लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत, जे दरमहा 1,500 रुपये मिळतात, तर ते पैसे यापूर्वीच्या थकीत कर्जाकडे वळवण्यात येत आल्याचं दिसतंय। आणि हे हप्ते या लाडकी बहीण योजनेच्या अनुदानातून वळते केले जात असल्याचं दिसते। आणि मंडळी, त्यामुळं अनेक महिलांना बँकांच्या या मुजोरीपणाचा त्रास सहन करावा लागतो। आणि मंडळी, याच अनुषंगानं सांगोल्यातले सामाजिक कार्यकर्ते, बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी आज तहसीलदार कार्यालयात जाऊन एक सविस्तर असं निवेदन दिलेलं आहे। आणि या निवेदनामध्ये त्यांनी सांगोल्यातल्या अशा मुजोरीपणा करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांना, बँक अधिकाऱ्यांची तातडीनं बैठक बोलावून त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे कट करण्याच्या संदर्भातला जो जाब आहे तो विचारावा आणि हे पैसे पूर्वीच्या कर्जामध्ये वळते न करता या पैशाचा थेटपणे महिलांना लाभ मिळावा, अन्यथा येत्या काही दिवसात सांगोल्यामध्ये उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल, किंबहुना असा मुजोरीपणा करणाऱ्या बँकांना कुलूप ठोकू, टाळं ठोकू असा सक्त इशारा दिला आहे। आणि त्यांनी त्या दृष्टीनं आंदोलनाची तयारी सुरू केलेली आहे। मंडळी, आज बापूसाहेब ठोकळे यांनी सांगोला तहसीलदारांना निवेदन दिलं आणि या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण मागणी केलेली आहे। मंडळी, बापूसाहेब ठोकळे हे नेमकं काय म्हणतायत ते आता पाहूयात। महाराष्ट्र राज्य लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दिला जाणारा जो 1,500 रुपयाचा जो हप्ता आहे, तो हप्ता खरं तर या ठिकाणी सांगोला शहर आणि तालुक्यातील काही बँक अधिकारी वेगवेगळ्या या ठिकाणी कर्जाअंतर्गत त्या मिळणारी जी ही योजना आहे, या योजनेतून या ठिकाणी काय बँक अधिकारी जाणीवपूर्वक या ठिकाणी येणारा जो 1,500 रुपयाचा लाडक्या बहिणीचा हप्ता आहे, तो हप्ता या ठिकाणी काय बँक अधिकारी अडवताना दिसत आहेत। या ठिकाणी मंत्रालय अंतर्गत महिला आणि बाल कल्याण मंत्रालय मुंबई यांच्याकडून या ठिकाणी GR प्राप्त असून अशा योजनेअंतर्गत मिळालेले जी रक्कम आहे ती कुठल्याही पद्धतीनं या ठिकाणी बँकेकडे असणाऱ्या कर्जाच्या समायोजनेतून ते हप्ते या ठिकाणी त्यांना काढता येत नाहीत किंवा घेता येत नाहीत। तरी पण काही जाणीवपूर्वक बँक अधिकारी जाणून बुजून काय या ठिकाणी गरीब शेतकरी, शेतमजूर, एकल या ठिकाणी विधवा, निराधार अशा महिलांची या ठिकाणी गळचेपी करताना काय बँक अधिकारी दिसत आहेत। ही परिस्थिती भविष्याच्या दृष्टिकोनातून कोविडच्या काळानंतर आलेली जी परिस्थिती आहे, या परिस्थितीला अनुसरून आज गोरगरीब, वंचित, उपेक्षित, एकल महिला निराधार योजनेअंतर्गत या ठिकाणी ज्या महिला आज काबाड कष्ट करून आपलं गुजराण करतात, अशा महिलांचं या ठिकाणी जगणं खरं तर मुश्किल झालेलं आहे। आणि अशा अवस्थेमध्ये आज देशामध्ये नव्हे तर जगामध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये
गोरगरीब वंचित उपेक्षित एकल विधवा निराधार अशा महिलांचं जगणं खरं तर मुश्किल झालेलं आहे। अशा काळामध्ये पहिल्यापासून येणारा हप्ता आज काय बँक अधिकाऱ्याने अडवून धरून आज या ठिकाणी एकल अशा गरीब महिलेवरती अन्याय अत्याचार केलेला आहे। काय महिला खरं तर या ठिकाणी दुर्धर अशा आजाराने त्रस्त आहेत। बीपी शुगर आणि त्याच्याही पुढे जाऊन या ठिकाणी मोठमोठे आजार असताना सुद्धा बँक अधिकारी या ठिकाणी अडवणूक करताना दिसत आहेत। अशा काळामध्ये शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या बँक अधिकारी जर वटणीवरती येत नसतील तर येणाऱ्या 2 दिवसाच्या काळामध्ये आम्हाला या शहर आणि तालुक्यातल्या हजारो या ठिकाणी लाडक्या बहिणींना घेऊन आज खरं तर येणाऱ्या काळामध्ये बँकेला या ठिकाणी टाळे ठोकावं लागतील आणि या ठिकाणी बँक अधिकाऱ्यांना वटणीवर आणावं लागेल अशा पद्धतीचा सुद्धा या ठिकाणी इशारा देतो। या महाराष्ट्र राज्याचे लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ आदरणीय देवाभाऊ असतील, तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय या ठिकाणी शिंदे साहेब असतील, त्याचबरोबर या ठिकाणी या तालुक्याचे सन्माननीय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख असतील, माजी आमदार आदरणीय ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील असतील, त्याच पद्धतीनं माजी आमदार आदरणीय या ठिकाणी दीपकाबा साळुंके पाटील साहेब असतील, अशांनी या ठिकाणी सर्वांनी हा विषय गांभीर्याने घेऊन या ठिकाणी बँक अधिकाऱ्यांना तात्काळ या ठिकाणी आदेश देऊन ज्या अशा एकल गरीब गोरगरीब विधवा निराधार गरीब मागासवर्गीय अशा लाडक्या बहिणीचे जे पैसे अडवून त्यांना देत असलेल्या त्रासानं त्या अक्षरशः या ठिकाणी कंटाळून गेलेल्या आहेत। येणाऱ्या 2 दिवसामध्ये जर हा निर्णय नाही झाला तर हजारो महिलांना या ठिकाणी रस्त्यावरती घेऊन या ठिकाणी रस्ता रोको आंदोलनाबरोबर या ठिकाणी बँकेला टाळे ठोकू अशा पद्धतीचा सुद्धा या ठिकाणी इशारा मी या ठिकाणी देतो। आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या।